जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभाग व स्वच्छता विभागाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची उपस्थिती होती। प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले। यावेळी बालिका पंचायत उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमासाठी नारायण मिसाळ, डॉक्टर प्रवीण गुले, प्रशांत थोरात यांची उपस्थिती होती। निमित्त सर्व जिल्ह्यातील रहिवाशांना शुभेच्छा। आजचा हा आपला जो कार्यक्रम होता आहे बालिका पंचायत 2.0 हा खऱ्या अर्थानं आपली एक पुढची पायरी आहे। मागच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि त्या अंतर्गत 211 ग्रामपंचायतमध्ये आपल्या जिल्ह्यात यशस्वीपणे हा प्रोग्राम आपण राबवलेला आहे। तर या 211चा पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या सेकंड फेजमध्ये आपल्याला जिल्हाभरात हा प्रोग्राम आता घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी ज्या ग्रामपंचायतींनी या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम केलेलं आहे अशा ग्रामपंचायतीचं मार्गदर्शन नवीन ग्रामपंचायतींना व्हावं हा या कार्यक्रमाचा आजचा मुख्य उद्देश होता। आणि त्यानिमित्त जिल्ह्यातील ज्या विविध ग्रामपंचायतीतून आलेल्या आपल्या मुली होत्या त्यांना एक उत्तम व्यासपीठ आजच्या या कार्यक्रमामुळे उपलब्ध झालं आणि त्यांनी आपले या क्षेत्रात केलेले सर्व कार्य, त्यांचे पुढचे प्लान्स याबाबत या कार्यशाळेत आज चर्चा केली आणि त्यामुळे निश्चितच पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये बालिका पंचायत या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्यात भरीव असं काम होईल अशी मला अपेक्षा आहे। पुन्हा एकदा सर्वांना बालिका दिन आपला महिला दिनाच्या देतो। त्यांच्या या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याभरातून 211 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ज्या आपण सुडो ग्रामपंचायत तयार केलेल्या आहेत, बालिका पंचायत तयार केलेल्या आहेत, त्यांच्या सरपंच मुली या उपस्थित होत्या। सोबतच जे सेकंड फेजमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवायचा आहे त्या ग्रामपंचायतीचे सरपंच सुद्धा उपस्थित होते। आजचा हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचं खरं जे श्रेय आहे ते आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिनल करणवाल मॅडम यांचं आहे, कारण त्यांच्याच संकल्पनेतून आपण हा प्रोग्राम राबवतोय आणि अशी कार्यशाळा घ्यावी यासाठी मिनल करणवाल मॅडमनेच या सूचित केलेलं होतं आणि त्यानुसार कार्यशाळेसाठी खास करून करणवाल मॅडमनी ज्या सर्व उपस्थित बालिका होत्या त्यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यामुळे मुलींना एक नवीन ऊर्जा आजच्या कार्यक्रमातून कार्यशाळेतून प्राप्त झालेली आहे आणि त्याचा निश्चितच कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे।